कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. व्हॉट्सअपवर मेसेज आला होता. आकर्षने मेसेज उघडला तर अर्णवने त्याला आणि दिव्याच्या मंडपात बसलेले खूप सारे फोटो पाठवले होते. आकर्षने एक गोडशी इमोजी पाठवली. दुसऱ्या दिवशी नीलमची विदाई झाली होती. घरात इतके दिवस चाललेल्या गडबडी आणि गोंधळानंतर आज एकदम शांतता होती. पाहुणे एक एक करत निरोप घेऊन निघून जात होते. कारण दुसऱ्या दिवशी कारखान्याच्या जमिनीचे भूमिपूजन होते, म्हणून आकर्ष आणि त्याचे कुटुंब अजूनही गावातच थांबले होते. दिवसभर घराची व्यवस्था लावण्यात गेली आणि सगळ्या कुटुंबाने दमून विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी भूमिपूजनासाठी संपूर्ण घर सज्ज झाले. भूमिपूजन झाल्यानंतर आकर्ष आणि त्यांचे कुटुंब तिथून थेट आपल्या घरी जाणार होते, म्हणून आकर्ष आणि दिव्याने आपले सगळे सामान आधीच बांधून ठेवले होते. आकर्ष गाडीत दिव्याची वाट बघत होता. दिव्याने सुरेख लाल रंगाची जॉर्जेट साडी घातली होती आणि लाल चुड्यांचा सेट परिधान केला होता. तिच्या लांब केसांची वेणी कमरेपर्यंत झुलत होती आणि मंगळसूत्राच्या बरोबर मधोमध लावलेला सिंदूर तिच्या सौंदर्यात चार चांद लावत होता. आकर्ष तिच्या सौंदर्यात हरवला होता. दिव्या गाडीत बसल्यावर सीट बेल्ट शोधून लावायला लागली. आकर्षने तिचा हात धरून बेल्ट तिच्या हातातून घेतला. अरे, अर्णवने सांगितले होते की हे लावणे खूप गरजेचे आहे. अर्णवच्या सांगण्याची अशी की तशी तो तिच्याजवळ झुकला आणि सीट बेल्ट लावू लागला. दिव्याला तिच्या पोटावर गुदगुल्या होत होत्या. आकर्ष मुद्दाम होऊन आपली बोटं तिच्या पोटावर फिरवत होता. दिव्याला हसू येत होतं. आकर्षने त्याचे ओठ तिच्या गालांवर ठेवले. तू इतकं हसतेस का? आकर्ष तिचे गाल आपल्या ओठांनी स्पर्श करत होता. कारण मला हसू येत होतं. मी काय करू? दिव्याने खूप गोड चेहरा करत उत्तर दिलं. आकर्ष तिचे केस कानामागे करत तिच्या ओठांच्या जवळ गेला. ऐका, आई बाबा मागच्या गाडीत आहेत, चला नाही तर ते इथे येतील. आकर्ष तिच्या जवळून बाजूला झाला. तोच गाडीच्या काचांवर टकटक झाली. जर रोमिओने ज्युलिएटचा सीट बेल्ट लावून दिला असेल तर मी आत येऊ का? अर्णव खोडकर हसत म्हणाला. दिव्या आणि आकर्ष एकाच वेळी बोलले. तू का? कारण मॉम डॅडच्या गाडीत दिव्याचे आईवडील बसले आहेत, त्यामुळे तुम्हाला तुमच्या मस्त कबाबमध्ये ही हड्डी जबरदस्तीने सहन करावी लागेल. आणि एक नाही तर 2 हड्डी आहेत. दिव्याचा भाऊही आपल्याच गाडीतच बसणार आहे. आकर्षने बाहेर पाहिलं. अर्णवच्या मागे रज्जन उभा राहून दात विचकत होता. आकर्षला वाटलं होतं तो आणि दिव्या एकटे गाडीत जातील, पण आता हे दोघं विदूषकही सोबत असणार. हे ऐकून त्याचा चेहरा उतरला. शेवटी सगळे गाडीत बसले. रज्जनला गाडीत बसण्याचा आनंद घ्यायचा होता. तो आरामात सीटवर पसरून बसला. जीजू, एखादं भारी गाणं लावा तुमच्या टीव्हीवर, रज्जन म्हणाला. आकर्षने एली गोल्डिंगचं लव्ह मी लाईक यू डू गाणं लावलं. हे गाणं तो दिव्याला ऐकवू इच्छित होता. गाणं सुरू केल्यावर तो दिव्याकडे पाहून हसू लागला. दिव्याही त्याच्याकडे पाहून वेगळ्या पद्धतीने हसत होती. कसं वाटलं? आकर्षने हळूच दिव्याला विचारलं. काय? गाणं आणि काय? हे गाणं आहे? मला वाटलं एखादी मुलगी इंग्लिशमध्ये बातम्या वाचते. आकर्षला राग आला. त्याने दिव्याकडे पाहत विचित्र चेहरा केला. गाणं रज्जन आणि दिव्या दोघांच्याही डोक्यावरून गेलं होतं. रज्जन बाजूला बसलेला अर्णवला म्हणाला. भैया, या मुली कशा रडतायत? हिचा नवरा तिला सोडून पडून गेलाय की काय? आकर्षने गाडी थांबवली आणि डोकं धरून बसला. त्याने रज्जनला गळ्याला पकडण्यासाठी पुढे झेप घेतलीच होती की अर्णव मध्येच आला. अरे भैया, कूल कूल. अर्णवला समजलं की हे गाणं दिव्या आणि रज्जनच्या प्रकारचं नाही आहे. तो पटकन म्हणाला. भैया, माझं ब्ल्यूटूथ कनेक्ट करा, मी गाणं लावतो. आकर्षने ब्ल्यूटूथ कनेक्ट करून दिलं. अर्णवने यूट्यूब उघडून तेरी आंखों का यो काजल गाणं लावलं. दिव्या आनंदाने उड्या मारायला लागली आणि त्यानंतर दिव्या, रज्जन आणि अर्णवने आकर्षच्या गाडीला नाचाचा फ्लोअर समजून असा गोंधळ केला की बिचारा आकर्षला गाडी चालवणं कठीण होऊन बसलं. आकर्षला रज्जन आणि अर्णववर खूप राग येत होता, पण दिव्याला निर्धास्त होऊन नाचताना पाहून तो गुपचूप हसत होता. आकर्षने दिव्याचा हात धरून ओढले आणि ती अगदी त्याच्या चेहऱ्याजवळ आली. आकर्ष तिच्या कानात हळूच कुजबुजला. घरी पोहोचल्यानंतर तू अगदी असंच माझ्यासाठी नाचलं पाहिजेस, फक्त माझ्यासाठी. अच्छा जी. हो रानूजी, तुम्हाला घरी पोहोचल्यावर माझ्यासाठी अजूनही खूप काही करावं लागेल. आकर्षच्या नशा भरलेल्या आवाजाने दिव्याच्या शरीरात एक गुदगुली झाली. ती लाजून मागे सरकली आणि सीटवर बसली. अर्णव जासूससारखा सीटवरून लटकून त्यांची बोलणी ऐकायचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात रज्जनने त्याचा टी-शर्ट ओढत म्हटलं. अरे बघा भैया, कावळा. रज्जनने अर्णवचं डोकं पकडून खिडकीकडे वळवलं. आकर्ष आणि दिव्या मागे वळून बघू लागले. अबे, आयुष्यात कावळा पाहिलेला नाही का मी? अर्णव रज्जनला चिडवून म्हणाला. हो, पण कबुतरी ही खूप पाहिली असशील ना, मग त्यांच्या गुटरगूमध्ये का अडथळा आणतोयस? रज्जनने चोरून दिव्या आणि आकर्षकडे पाहत म्हटलं आणि अर्णव जोरात हसू लागला. अचानक रज्जनला काहीतरी आठवलं. तो आकर्षच्या कानाशी जाऊन हळूच म्हणाला. जीजू, तुम्ही चव्हाण साहेबांना भेटायला सांगितलं होतं, आजच भेटून घ्या. बब्बन कुठेतरी बाहेर गेला आहे, पण लवकरच परत येईल. हं, बरं केलं सांगितलं, मी तर विसरूनच गेलो होतो, आकर्ष म्हणाला. सगळे मिळून कारखान्याच्या जमिनीवर पोहोचले. पंडितजींनी अक्षित आणि शोभाला पूजा एकत्र बसून करायला सांगितली. ही जमीन मी माझ्या मुलासाठीच घेतली होती, म्हणून कारखान्याचा पाया तोच ठेवेल. आकर्षने दिव्याला डावीकडे बसण्याचा इशारा केला. दिव्या जवळ बसली तेव्हा आकर्षने तिच्या कानात म्हटलं. बघ,
मी लग्नाचं पहिलं वचन पाळलं. हे माझं लग्नानंतरचं पहिलं शुभ कार्य आहे, ज्यात तू माझी भागीदार आहेस आणि पुढेही राहशील, नेहमीच. दिव्याला तिचे सगळे स्वप्न पूर्ण होत असल्याचे वाटत होते. ती तेव्हापासून लग्नाचं स्वप्न बघत होती. ते आज तिला पूर्ण अधिकाराने मिळालं होतं. भूमिपूजनानंतर अक्षितजी पंडितजींना म्हणाले, बस भैयासाहेब, आता आम्ही हायवेपर्यंत तर आलोच आहोत. इथून थेट शहराला निघू. लवकरच पुन्हा भेटू. आकाशला अजून काही काम उरले होते. त्याला रणदीप चव्हाणला भेटायचं होतं. त्याने मध्येच बोलणं थांबवलं. डॅड, माझं काही काम बाकी आहे. मी विचार करत होतो की आजच सगळं उरकून उद्या घरी परत येतो. सगळे आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. भाई, तुम्हाला रुहीच्या कुटुंबाला भेटायचे आहे. तुम्ही विसरलात का? मी उद्या सकाळी घरी येऊन सगळ्यात आधी त्यांनाच भेटेल. भाई, उद्या एंगेजमेंट आहे. तुम्ही इतक्या लवकर सगळं कसं मॅनेज कराल? तुला माझ्यावर विश्वास आहे ना? हे सगळं बोलणं सुरूच होतं की दिव्याचे वडील म्हणाले, अरे आकर्ष, बाबूंना जर काम असेल तर तुम्ही सगळेही एक दिवस आमच्यासोबत थांबा. लग्नाच्या धामधुमीत तुमची नीट पाहुणचारही करू शकलो नाही. अक्षितजी थोडे आडेवेडे घेत होते, पण पंडितजींच्या आग्रहावरून त्यांनी मान्य केले आणि सगळे पुन्हा गावाकडे परत आले. गावात परतल्यावर आकर्षने रज्जनसोबत गाडीत बसून चव्हाण साहेबांच्या हवेलीकडे प्रस्थान केले. हवेलीत खूप गडबड दिसत होती. घर सजवले जात होते. जणू काही मोठ्या समारंभाची तयारी सुरू होती. रज्जनला फारसं काही माहीत नव्हते. दोघे आज पोहोचले. एक भारी भरकम रौबदार व्यक्तिमत्वाचा, मोठ्या मिशांचा माणूस स्वच्छ पांढऱ्या कुर्ता पायजम्यात हवेलीच्या मुख्य हॉलमधील सोफ्यावर बसला होता. हेच आहेत जमीनदार साहेब, रज्जनने हळूच आकर्षच्या कानात सांगितलं. जसा रज्जनने आकर्षला जमीनदार साहेबांच्या स्वभावावरून सांगितलं होतं. आकर्षने पुढे जाऊन नम्रतेने त्यांच्या पाया पडले. एका अनोळखी तरुणाला आपले पाय पडताना पाहून ते थोडे आश्चर्यचकित झाले. रज्जन मागे उभा होता. आपण कोण? मी ओळखलं नाही, रणदीपजी म्हणाले. मी आकर्ष सिंह राजपूत, अक्षित ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा MD आणि इथल्या मुखियाजींचा जावाई. तुमच्याबद्दल खूप ऐकलं होतं. तुम्हाला भेटायची इच्छा होती म्हणून आलो. आकर्ष सिंह राजपूत ऐकून रणदीप चव्हाण थोडे गंभीर झाले, पण लगेच त्यांनी सौम्यपणे आकर्षला बसायला सांगितलं. बोला, तुमच्यासाठी काय करू शकतो? आकर्षने घरातली सजावट पाहिली आणि हसत म्हणाला, असं वाटतंय मी चुकीच्या वेळी आलोय. तुम्हाला डिस्टर्ब तर नाही केलं ना? नाही, माझी मुलगी शहरातून परत आली आहे. उद्या तिची गोदभराई आहे. त्यासाठीच तयारी चालू आहे. हे बोलणं चालू असतानाच हलक्या निळ्या रंगाच्या अनारकली कुर्त्याबरोबर लेगिंग घालून ठाकूर साहेबांची मुलगी चहा नाश्त्याची ट्रे घेऊन हॉलमध्ये आली. तिच्यावर नजर पडताच आकर्षच्या तोंडून निघून गेलं. तू? आकर्ष थोडासा चकित झाला. सर, तुम्ही? ती मुलगी आश्चर्याने म्हणाली. माहोल थोडा गुंतागुंतीचा झाला, कारण रणदीप चव्हाणांची मुलगी बब्बनची बहीण आणि आकर्षची पर्सनल असिस्टंट रुही हे सगळं एकाच व्यक्तीमध्ये सामावलेलं होतं. रुही बेटा, तू यांना ओळखतेस का? ठाकूर साहेबांनी त्यांच्या मुलीकडे पाहून विचारलं. हो पप्पा, हे माझे बॉस आहेत. रणदीप यांना हे समजून खूप काळजी वाटू लागली की दिव्याचा नवरा म्हणजे रुहीचा बॉस आहे. त्यांच्या मनात कुठेतरी बब्बनची भीती बसलेली होती. त्यांना माहिती होतं की बब्बनला हे समजल्यावर ते बिलकुल आवडणार नाही. तो आधीच रुहीच्या नोकरी करण्याच्या विरोधात होता. रुहीसुद्धा आकर्षला तिथे पाहून घाबरली होती. तिला तिच्या भावाचा स्वभाव चांगलाच माहिती होता. तिला भीती होती की बब्बन आकर्षला काहीतरी वाईट बोलेल. ती आकर्षचा खूप आदर करत होती, पण रुही आणि तिच्या वडिलांना याची कल्पना नव्हती की आकर्ष आणि बब्बनची एक धोकादायक भेट याआधीच झाली होती, जिथे आकर्षने बब्बनला धूळ चारली होती. आकर्षने सगळ्यांचे चेहरे वाचले. तिथे उभ्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर बब्बनची भीती स्पष्ट दिसत होती. याला कारण होतं आकर्षचे मुखियाजींच्या कुटुंबाशी असलेले नाते. त्यांच्याशी बब्बनची कायमची दुश्मनी होती. आणि त्याहूनही मोठं कारण होतं की आकर्ष दिव्याचा नवरा होता, जी बब्बनच्या मनात लहानपणापासून होती. रुही, तू आपल्या वडिलांना सगळं काही सांगितलं का नाही? आकर्षने कठोर आवाजात विचारलं. तो रणदीप चव्हाण यांच्याशी बब्बनबद्दल बोलायला आला होता, पण रुहीला पाहताच त्याने विषय बदलला. रणदीप चव्हाण यांनी आश्चर्याने रुहीकडे पाहत विचारलं. हे काय बोलत आहेत रुही बेटा? रुहीच्या चेहऱ्यावर घाम दिसू लागला. ती आपल्या वडिलांकडे पाहून अजून घाबरली आणि आकर्षला शांत राहण्याचा इशारा करू लागली, पण आकर्षने ठरवलं होतं की तो शांत राहणार नाही. बोल, तू सांगशील का मी सांगू? लवकर सांग. रुहीच्या गळ्यावरून घामाच्या धारा वाहत होत्या. खूप धैर्य एकवटून तिच्या गळ्यातून आवाज आला. सर, आपण इथून परत चला. इथे राहणं तुमच्यासाठी योग्य नाही. नाही, आता मी इथून सगळ्या गोष्टी स्पष्ट करूनच जाईन. आकर्ष जसा जिद्दी होता तसा दुसरा माणूस परमेश्वराने निर्माण केला नाही आणि रुहीला त्याचा स्वभाव चांगला माहिती होता. रुहीचं शरीर घाबरून थरथरत होतं. तर सांगा, काय चाललंय? रणदीप चव्हाण आकर्षकडे पाहून म्हणाले. तुम्ही तुमच्या मुलीकडून विचारलं आहे का की ती या लग्नासाठी तयार आहे की नाही? रणदीप आकर्षाची गोष्ट ऐकून हसले. त्यांचं वागणं आकर्षला खूप विचित्र वाटलं. आता लग्नासाठी आम्हाला आपल्या मुलीकडून परवानगी घ्यावी लागेल? इतके वाईट दिवस आले नाहीत की आम्हाला विचारावं लागेल की ती कुठल्या घरात जाईल. रणदीपची ही मागासलेली विचारसरणी पाहून आकर्ष थक्क झाला. त्याच्या रागाचा पारा हळूहळू वाढत होता. हो, अगदी बरोबर. तुम्ही अगदी योग्य म्हणत आहात. लग्नासाठी मुलीला विचारणार तरी कोण? त्या काय मेंढ्या आणि बकऱ्या आहेत ना?
उचलून कुठल्याही खांबाला बांधून टाका. त्यांना इच्छा स्वप्न असं काही नसतंच. त्यांना फक्त लग्न करून मुलं जन्माला घालायचं आणि आयुष्यभर 4 भिंतीत कैद होऊन राहायचं. देवाने मुली तयारच यासाठी केले आहेत, नाही का चव्हाण साहेब? आकर्षचे व्यंगबाण थेट रणदीपच्या काळजाला भिडले. त्याच्या तोंडातून शब्दही निघत नव्हते. पहा आकर्ष बाबू, आईवडिलांची जबाबदारी म्हणजे मुलीला चांगलं शिकवणं. ते मी पूर्ण केलं. शहरात पाठवलं. तिने स्वतःच्या इच्छेने नोकरीही केली. आम्हाला अभिमान आहे की आमच्या मुलीने सगळीकडे आमचं नाव उंचावलं. आता आम्ही हा चांगलं कुटुंब पाहून तिचं लग्न लावतोय. यात तुम्हाला काय त्रास आहे? रणदीप म्हणाले. आकर्ष रुहीकडे पाहत राहिला. रुही बधीर होऊन सगळं ऐकत होती. आकर्षला विश्वास बसत नव्हता की जी मुलगी ऑफिसमध्ये इतक्या गंभीरतेने क्लायंट्सला सगळं समजावते, ती इथे तिच्या आयुष्याच्या मोठ्या प्रश्नावर शांत उभी आहे. आकर्षला रुहीवरही राग येत होता. त्याला रज्जनच्या सांगितलेल्या गोष्टी आठवल्या. जमीनदार साहेबांनी आपली मुलगी शहरात पाठवली, बब्बनच्या सावलीपासून दूर ठेवण्यासाठी. हो, ते छोट्या विचारांचे असते तर त्यांनी आपल्या मुलीला शहरात कधीच पाठवलं नसतं. आकर्षने खूप संयम ठेवत विचार केला आणि मग ठाकूर साहेबांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना सोफ्यावर बसवलं. सर, मला काही त्रास किंवा आक्षेप नाही, पण मला एक गोष्ट सांगा. तुम्ही तुमच्या मुलीला शहरात पाठवून इतकं चांगलं शिक्षण का दिलं होतं? की ती समाजात चांगली जागा मिळवू शकेल, एखाद्या चांगल्या पदावर काम करू शकेल. मग आज तुम्ही तिचं लग्न अशा ठिकाणी लावत आहात जिथे तिला लग्नानंतर नोकरी करू देणार नाहीत. तिचे शिक्षण, तिची सगळी गुणवत्ता वाया जाईल. आणि मी रुहीचा बॉस म्हणून तुम्हाला खूप अभिमानाने सांगतो की रुही आमच्या ऑफिसमधील सर्वात उत्कृष्ट कर्मचारी आहे. मी तिला पुढे प्रमोट करायचं ठरवलं होतं, ज्यामुळे ती आणखी चांगलं काम करू शकेल. रणदीप उठून उभे राहिले. त्याने आकर्षच्या समोर हात जोडले. मला माफ करा आणि आपण इथून निघा. आकर्ष बाबू, हा विवाह माझ्या मुलाने ठरवला आहे आणि मी त्याच्यासमोर काही करू शकत नाही. आकर्षला खूप वाईट वाटलं. त्याने पुन्हा एकदा रुहीकडे पाहिले. रुहीच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होती. तिच्या अश्रूंनी तिचा संपूर्ण चेहरा ओला झाला होता. आकर्षला समजलं की बापले की दोघंही बब्बनच्या पुढे लाचार आहेत. आकर्षने शिष्टाचाराने पुढे जाऊन रणदीप यांचे पाय धरले आणि रुहीकडे पाहून हलकसं हसला. त्यानंतर तो रज्जनसोबत बाहेर निघून गेला. इकडे घरी परतल्यानंतर अर्णवला एकटं वाटत होतं. तो इकडे तिकडे फिरत फिरत दिव्याजवळ पोहोचला. दिव्या यार, मी खूप बोर होत आहे. एकतर भैया मला सोबत घेऊन गेले नाहीत, दुसरं म्हणजे तुझा भाऊही त्यांच्यासोबत गेला. बघ किती छान एंटरटेनमेंट मिळालं असतं त्याच्यासोबत. दिव्या खोलीत पुसत होती. ती वळून हसत म्हणाली, बागेत जा बाबांसोबत. आंब्याच्या झाडांना फुलं येत आहेत, कच्ची कैरी खायला मिळेल. तू चल ना यार, बाबांसोबत मजा नाही येणार. दिव्या काही बोलणार होती, पण तितक्यात तिला काहीतरी आठवलं. ती पटकन हात धुवून आली आणि म्हणाली, अर्णव, तुझ्या भावाने सांगितलं की तू कुठली तरी मुलगी पसंत केली आहेस. अर्णव थोडासा चमकला. मग त्याला वाटलं, अरे रे, काहीच दिवसात या दोघांचे नाते एवढे सिरियस झाले की भाऊ तिला पर्सनल गोष्टी पण सांगायला लागला. तो हसत म्हणाला, हो दिव्या, मी तर पसंत केलंय, पण त्या मुलीने अजून मला पसंत केलं नाही. अरे का? इतका चांगला आहेस तू. तुला जर कोणी पसंत नाही केलं तर तिचे नशीबच फुटकं आहे. अर्णवला रुहीच्या लग्नाच्या गोष्टी आठवल्या आणि तो थोडासा उदास झाला. काय झालं अर्णव? सांग ना, ती मुलगी तुला का पसंत नाही करत? अर्णव तिला सांगणार होता की त्याने अजून रुहीला प्रपोज केलं नाहीये, कारण त्याला रिजेक्शनची भीती वाटते. पण त्याच्या शैतानी डोक्यात एक नवीन खुरापत आली. ते काय आहे ना? काय? बोल ना. जर तू सांगशील तर मी त्या मुलीशी बोलून तिला समजावून सांगू शकते की तू या जगातला सर्वात चांगला मुलगा आहेस, तुझ्या भावानंतर. अर्णवने चेहरा वाकडा करून राग दाखवला. तर दिव्या आणखी जोरात हसू लागली. सांग ना, ती मुलगी तुला का नाही पसंत करत? कारण त्या मुलीला तुझ्या भावावर क्रश आहे. ती तर तुझ्या भावासाठी जीव टाकते. अर्णवने पुढे अजून मसाला घालून सांगितलं. आणि काय आहे ना दिव्या, भाऊसुद्धा तिला खूप लिफ्ट देतो. सांग ना, अशा परिस्थितीत मी माझं प्रेम कसं मिळवणार? अर्णव बोलला आणि तोंड दाबून हसू लागला. बिचारा अर्णव याच्याशी अनभिज्ञ होता की रुहीच्या नावावर आधीच काहीतरी गोंधळ झालाय आणि आता दिव्याच्या छोट्या डोक्यात पूर्ण महाभारतची पटकथा घुसवली गेली आहे. दिव्या दोन्ही हात कमरेवर ठेवून एकदम छोटीशी अँग्री बर्ड दिसत होती. येऊ दे तुझ्या भावाला, बघतेस त्याला. इकडे आकर्ष ठाकूरसोबत हवेलीतून निघून कारमध्ये बसला आणि स्टेअरिंगवर हात ठेवून जोरात हसू लागला. बाजूला बसलेला रज्जन घाबरून गेला. काय झालं जिज्जा? आकर्ष हसत रज्जनकडे पाहत म्हणाला. रज्जन, एक सांग, ज्याला बब्बनसारखा साला मिळेल त्या साड्याचं काय होईल? करम फुटले असतील बिचाऱ्याचे. अजून काय जिजा? आम्हीही तेच विचार करत होतो. रज्जनचे बोलणे ऐकून आकर्ष हसून लोटपोट झाला. रज्जनला अजूनही कळत नव्हते त्याने एवढी फनी काय सांगितलं होतं. आकर्ष हवेलीपासून थोडं पुढे गेला. इतक्यात एक काळी स्कॉर्पिओ त्याच्या गाडीसमोर येऊन थांबली. अर्णव आपल्या खोलीत जाताच पुन्हा रुहीला कॉल करू लागला. रुही स्वतःला खोलीत बंद करून फक्त रडत होती. फोन वाजला. स्क्रीनवर अर्णवचा क्यूट फोटो होता. अर्णवचा फोन पाहताच तिने फोन छातीला लावला आणि अजून जोरात रडू लागली. 2-3दा रिंग वाजून गेली, पण रुहीने फोन उचलला नाही. अर्णवने व्हॉट्सॲप उघडलं. बराच वेळ रुहीचा डीपी पाहत राहिला आणि मग एक मेसेज टाईप केला.
इश्क आहे की उपासना आता काही समजत नाही. एक सुंदर स्वप्न आहेस तू, जे मनातून जातच नाही. रुहीने व्हॉट्सअप उघडून मेसेज वाचला आणि पुन्हा रडू लागली. रडता रडता ती पलंगावर आडवी झाली आणि तिचे अश्रू उशाला भिजवू लागले. इकडे आकर्षने गाडीचे काच खाली केले. समोरच्या गाडीतून बब्बन उतरत होता. नेहमीप्रमाणे त्याच्या तोंडातून पान मसाल्याचा रस वाहत होता. केसांमध्ये जेल लावून सेट केले होते आणि चष्मा दबंग स्टाईलने शर्टच्या मागे खोचलेला होता. यावेळी त्याच्या गाडीत 3-4 उंच धडधाकट लोकही बसले होते. त्यांना पाहून आकर्षला हसू आलं. बरं बब्बन, यावेळी तर जबरदस्त सिक्युरिटी घेऊन आला आहेस. बब्बन त्याच्याजवळ येत तावातावाने म्हणाला. गेल्या वेळी नशिबाने वाचला होतास ना तू? त्याचे वाक्य पूर्ण होण्याआधी आकर्ष म्हणाला. हो, खूप नशिबाने वाचलं होतो मी. अशा वेळी तुला घरी आराम करायला हवं होतं. उरलेल्या 4-5 हाडांना तुटवण्यासाठी पुन्हा आलास. बब्बनच्या दातांचा कडकडाट झाला. त्याने रागाने आकर्षच्या कॉलरला धरलं. तू इथून जिवंत परत शहरात जाऊ शकणार नाहीस आकर्ष बाबू. आकर्षने अतिशय गंभीर नजरेने बब्बनच्या हाताकडे पाहिलं, जो त्याची कॉलर सतत झटकत होता. रज्जन घाबरून गेला. तो समजला की महादेवाचे तिसरे नेत्र उघडणार आहे. अरे जिजा, जिजा चला परत. कशाला त्याच्या नादाला लागता? सोडून द्या जिजा. जसं आहे तसं राहू द्या. त्याच्या बोलण्यावर आकर्ष हसायला लागला आणि हसता हसता बब्बनच्या मानेला मागून धरलं. अरे अरे, त्याला का मारू? शेवटी होणारे संबंधी आहेत आमचे. हे ऐकून रज्जन आणि बब्बन दोघंही आश्चर्यचकित झाले. काय काय म्हणायचं आहे जिजा? म्हणजे हे साले साहेब, हा बब्बन तुझा होणारा जोडीदार आहे. त्याची बहीण आमच्या घरची लहान सून होणार आहे. बब्बन रागाने मूठ उगारत होता. पण त्याआधीच आकर्षने त्याच्या मानेला आपल्या पंजात घट्ट पकडलं. बिचारा घो घो आवाज काढत राहिला. त्याच्यासोबत आलेले लोक आकर्षवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. पण आकर्षने बब्बनला त्यांच्या दिशेने ढकललं आणि म्हणाला. एक गोष्ट लक्षात ठेव बब्बन, तुझी बहीण वधू बनून माझ्याच घरी येणार. प्रेमाने किंवा जबरदस्तीने. अजून माझी गुंडागिरी पाहिलेली नाहीस तू. बब्बन रागाने तळमळत होता. आकर्ष त्याला धमकी देऊन आपल्या गाडीत बसून घरी निघून गेला. बब्बन घरात शिरला. रागाने लालबुंद झालेला बब्बन फक्त रुहीला शोधत होता. घरात शिरताच तो वाऱ्यासारखा रुहीच्या खोलीच्या दरवाजाजवळ पोहोचला. धाड आवाज करत दरवाजा उघडला. रुही, जी उशाला चेहरा लावून रडत होती, तिने डोकं वर करून दरवाजाकडे पाहिलं. लाल डोळे करून बब्बनने रुहीचा हात पकडून बुरगडला आणि खेचत तिला खोली बाहेर घेऊन गेला. रुही वेदनेने ओरडत होती. हात सोडा दादा, लागते. मी म्हणते हात सोडा माझा, मला खूप त्रास होतोय. रुही वेदनेने विव्हळत होती. बब्बनने तिचा हात खेचत तिला हॉलमध्ये ढकलून दिलं, जिथे रणदीप नोकरांना साखरपुड्याच्या तयारीसाठी सूचना देत बसले होते. काय झालं बब्बन? तिचा हात सोड. बब्बन डोळे वटारत रणदीप समोर गेला आणि बोट त्यांच्या चेहऱ्यासमोर करून म्हणाला. सांगितलं होतं ना मी, सांगितलं होतं ना तुम्हाला. इतकी मोकळीक दिली तर हेच होणार. आता भोगा परिणाम. हिच्या शहरातून ती आपला आशिक घेऊन आली आहे. हे म्हणत बब्बन रुहीला घायाळ करणाऱ्या नजरेने पाहत होता. रुहीचे संपूर्ण शरीर भीतीने थरथरत होते. तिचे डोळे रडून सुजले होते. रणदीपने तिच्याकडे पाहिलं तर रुहीने मान खाली घातली. बोल ना साली, काही बोलत का नाहीस? बब्बनने भूतासारखा तिचे केस ओढत जोरात हिसडले. रुही वेदनेने तडफडली. रणदीपने विचार केला की कदाचित बब्बन आकर्षला भेटला असेल आणि त्याला काहीतरी गैरसमज झाला असेल. ते बब्बनला समजावत म्हणाले. बब्बन, रुहीला सोड. ज्या मुलाला तू भेटलास तो फक्त तिचा बॉस आहे, त्याहून काहीच नाही. बब्बनला आधीच हे मान्य नव्हतं की आकर्ष दिव्याचा नवरा आहे आणि त्यात आता त्याच्या लहान भावाच्या लग्नासाठी रुहीच्या नावाचा प्रस्ताव आला होता. यामुळे त्याला आणखीनच जळफळाट झाला. तुम्हाला कसं काय कळालं की तो फक्त तिचा बॉस आहे? काय माहीत, शहरात कोणाला खुश करून फिरत असेल तुमची लाडकी. बब्बनच्या या बोलण्यावर रुहीने अचानक पलटून त्याच्या गालावर जोरात थप्पड लगावली. खबरदार, जर तुम्ही आकाश सरांविषयी अजून एक शब्द उच्चारलात तर काय? खूप जवळीक आहे ना तुझी त्याच्याशी, तुझ्या बॉसशी. बब्बनने रुहीला तिच्या खोलीत ढकललं आणि बाहेरून दरवाजाला कुलूप लावलं. कोणीही तिच्या खोलीजवळ फिरकणार नाही. बब्बनच्या या वागण्याने रणदीप आतून हादरले होते. पण बब्बनच्या रागाच्या भरात त्यांनी काही बोलणं टाळलं. तरीही त्यांनी रुहीवर खूप प्रेम केले होते आणि तिची चुप्पी त्यांना अस्वस्थ करत होती. ते तिच्या तोंडून सगळं खरं ऐकायचे इच्छित होते. इकडे आकर्ष घरी परतत होता. गाडीत गाणं लागलं होतं. आज फिर तुम पे प्यार आया है, बेहद और बेशुमार आया है. दिव्याची आठवण येताच आकर्ष हसला. रस्त्याच्या कडेला एक लहानशी मुलगी फ्रॉक घालून, डोक्यावर वेणी गुंथून, काळी रिबन लावून मोगऱ्याचे गजरे विकत बसली होती. आकर्षला तिच्यावरही खूप माया वाटली. ती बिचारी किती उदास दिसत होती. आकर्षने गाडी थांबवून विचारलं, हे गजरे कितीचे? 15 रुपयाचं एक आहे बाबूजी, तुम्ही 10 द्या. ती ग्राहक गमावण्याच्या भीतीने म्हणाली. कुठल्या वर्गात शिकतेस? 4थीत. आणि हे फुल का विकतेस? आई विकते, पण 4 दिवसांपासून तिची तब्येत खराब आहे म्हणून आम्हीच विकतोय. आईसाठी औषध घेऊन जाईल. आकाशने हसत तिच्याकडून एक गजरा घेतला. प्रेमाने तिच्या गालाला चिमटा काढला आणि तिला 2000 रुपयांचा नोट देऊन गाडी पुढे नेली. ती मुलगी मागून ओरडत राहिली. बाबूजी सुट्टे नाहीत आमच्याकडे, लहान नोट द्या. आकर्ष साईड मिररमधून त्या मुलीकडे पाहत होता.
ती वारंवार नोट पाहून हसत होती आणि हात हलवत होती. आकर्षनेही खिडकी उघडून तिच्याकडे हात हलवला. ती आनंदित झाली. रज्जन त्याच्या मोठ्या मनाची दाद देत म्हणाला, रानू खूप नशीबवान आहे जो तुमच्यासारखा माणूस तिला मिळाला. बब्बनच्या बहिणीवर मात्र खूप वाईट वाटतं. नकळत कोणाशी गाठ बांधून टाकेल तो हरामी. काळजी करू नकोस, त्याच्या बहिणीलाही माझ्यासारखा कोणी मिळेल, किंवा कदाचित माझ्यापेक्षाही चांगला. आकर्षने रज्जनला डोळा मारत काहीसं मिश्किलपणे पाहिलं, ज्यामुळे रज्जन हसून म्हणाला, जिजाजी तुम्ही असं का म्हणालात की त्याची बहीण तुमच्या घरातच येईल? कारण तुमचे अर्णवबाबू रुहीला पसंत करतात आणि तीही त्यांना करते, आणि मी माझ्या भावासाठी काहीही करू शकतो. हे ऐकून रज्जन जोरात हसला. आता त्याला समजलं की आकर्षने जिजाजी म्हणत बबनला का चिडवलं होतं. आकर्षने गाडीतूनच रुहीला मेसेज केला, जीवन एकदाच मिळते. रुही, काय माहीत पुढचा जन्म होईल की नाही. आपल्या मनाचं ऐक आणि तेच कर जे तुला योग्य वाटतं. थोड्याच वेळात दोघे घरात पोहोचले. अर्णव थोडासा उदास होता. गेल्या 4 दिवसांपासून रुहीने त्याच्याशी बोलणं तर दूर, त्याचे मेसेजेस वाचून सुद्धा उत्तर दिलं नव्हतं. त्यामुळे त्याला खूप वाईट वाटत होतं. दिव्या हातात कटोरी घेऊन अर्णवच्या खोलीत आली. तू अजूनही रुहीबद्दल विचार करत उदास आहेस का? अर्णव तिच्याकडे पाहून हसला. चिंता करू नकोस, हे परत आले की आपण त्यांची चांगली खोड काढू. तोपर्यंत हे खाऊन घे. दिव्याने हसत कटोरी अर्णवच्या हातात दिली. अर्णवने कटोरी हातात घेतली आणि त्यात काय आहे हे पाहून चकित झाला. पण त्याने पटकन एक चमचा भरून खाल्लं. वाह, काय चव होती. अर्णवला त्या गोड भाताचा चव खूप आवडली. त्याने असं काही खीर कधीच आधी खाल्ली नव्हती. दिव्या, ही खीर आहे ना? आमच्याकडे अशी खीर बनत नाही. हो, कारण ही खीर भात दुधाऐवजी ऊसाच्या रसात भिजवून केली जाते. पिताजींनी ताज्या ऊसाचा रस काढून आणला होता, म्हणून वाटलं काही गोड बनवावं. तुला आवडली का? दिव्या, तू कितीही काही बनवू शकतेस. ही खीर तर खूपच टेस्टी आहे. अर्णव डोळे मिटून खीरचा आस्वाद घेत होता. एवढ्यात आकर्ष आणि रज्जनही घरी पोहोचले. रज्जन लगेचच चक्कीच्या कामासाठी निघून गेला. लग्नानंतर चक्की पुन्हा सुरू झाली होती, त्यामुळे त्याला खूप काम होतं. आकर्ष कारमधून सामान बाहेर काढू लागला. अक्षितजी, जे बाहेर मुखियाजींसोबत खुर्चीत बसून गप्पा मारत होते, आकर्षला सामान काढताना पाहून म्हणाले, अरे बेटा, उद्या सकाळीच तर निघायचं आहे. सामान गाडीतच ठेव. नाही डॅड, कोणीही कुठेही जात नाही. आपण अजून काही दिवस इथेच थांबणार आहोत. आकर्षचे बोलणे ऐकून अक्षितजी आणि मुखियाजी दोघेही आश्चर्यचकित झाले. रात्रीचे 12 वाजले होते. रणदीप हॉलमधील झुलत्या खुर्चीवर बसले होते. त्यांचे लक्ष रुहीच्या खोलीवर लावलेल्या कुलपाकडे होते. आज दिवसभर कोणीही रुहीला जेवायला विचारलं नव्हतं. रणदीप बब्बनचा स्वभाव ओळखून होते. एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्याला लाडाने इतकं बिघडवलं गेलं होतं की तो स्वार्थी आणि हेकट झाला होता. उरलेली कसर वाईट संगतीने पूर्ण केली. आता तो इतका चिडखोर झाला होता की किरकोळ गोष्टीसाठीही तो रुहीला मारहाण करत असे. रणदीपला माहीत होतं की त्यांनी त्याला रोखायचा प्रयत्न केला तर तो त्यांच्यावरही हात उगारू शकतो. रणदीपच्या डोळ्यात पाणी आलं. ते किचनमध्ये गेले. एका प्लेटमध्ये जेवण वाढलं आणि डुप्लिकेट चावीने रुहीचा दरवाजा उघडला. खोलीत बिछाण्याच्या कोपऱ्यात रुही तिच्या आईचा फोटो हातात धरून स्पुंदत होती. रणदीप प्रेमाने तिच्या जवळ गेले आणि प्लेट तिच्यासमोर ठेवली. रुही बेटा, जेवण खा. पप्पा, तुम्ही इथे का आलात? दादाने पाहिलं तर तो तुमच्यावर रागावेल. ती माझी काळजी आहे, तू जेवण कर. रणदीपने तिला एक घास वाढत म्हणाले. रुही फपकून रडायला लागली. पप्पा, तुम्ही यात थोडं विष मिसळा, मग मी ते तृप्तीने खाईन. असं बोलायचं नाही बेटा, चल पटकन तोंड उघड. रणदीप तिचे डोके हलकेच कुरवाडत म्हणाले. पप्पा, मला सांगा, शेवटी माझी चूक काय आहे? हीच ना की मी मुलगी होऊन जन्माला आले. जर मी मुलगा असते तर मला दादासारखी काहीही करण्याची मोकळीक मिळाली असती. नाही का पप्पा? नाही रुही, असं काहीही नाही. तू मोकळी आहेस बेटा. मुलीचं लग्न म्हणजे तिचे स्वातंत्र्य हिरावून घेणं नाही पप्पा. का नाही? त्या लोकांना नाही वाटत की मी MBA पूर्ण करावं. त्यांना नाही हवं की लग्नानंतर मी नोकरी करावी. हे स्वातंत्र्य हिरावणं नाही तर काय आहे? मी इतकी शिक्षण यासाठी घेतलं होतं का पप्पा? रणदीप जाणून होते की रुही योग्य बोलते आहे, पण परिस्थितीपुढे ते पूर्णपणे हतबल होते. पप्पा, माझीही इच्छा आहे की मी माझं शिक्षण पूर्ण करावं, चांगली नोकरी करावी आणि माझ्या पसंतीच्या मुलासोबत लग्न करावं. आणि तुला कोण आवडतं रुही? रुहीने मान खाली घातली. तिच्या डोळ्यांसमोर अर्णवचा गोड आणि शरारती हसरा चेहरा आला. तिच्या रडणाऱ्या चेहऱ्यावर एक हलकेसे हसू उमटले. अर्णव सिंह राजपूत, आकर्ष सरांचा लहान भाऊ. रणदीपला मोठा धक्का बसला. बब्बन रुहीला मारून टाकेल, पण आकर्षाच्या भावाशी तिचे लग्न कधीच होऊ देणार नाही. त्यांना खूप भीती वाटू लागली. तू हे सगळं विसरून जा आणि उद्या तुझं साखरपुडा आहे त्याकडे लक्ष दे, असं म्हणत त्याने रुहीच्या खोलीतून बाहेर येत दरवाजाला पुन्हा कुलूप लावलं. रुही ओरडत राहिली. पप्पा, पप्पा, थांबा ना. पप्पा, मला असं एकटं सोडू नका प्लीज. रणदीप तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी गहिवरून गेले होते, पण ते गप्पच त्यांच्या खोलीत जाऊन झोपले. दरम्यान आकर्ष परत येऊन दिव्याला शोधत अर्णवच्या खोलीत पोहोचला. दिव्या आणि अर्णव हसत गप्पा मारत होते आणि अर्णव खीर चापत होता. आकर्षने त्याच्या हातातून कटोरी खेचली आणि स्वतः बसून खायला लागला.
अर्णवने दिव्याकडे पाहत रडवेलं तोंड केलं. अर्णव, माझ्याकडे तुझ्यासाठी एक चांगली बातमी आहे आणि एक वाईट बातमी आहे. आधी काय ऐकायचं आहे? वाईट बातमी. बब्बन तुझा होणारा मेहुणा आहे. काय? कोण कोण बब्बन? दिव्या तिच्या गोष्टींना ऐकून चकित झाली. काय काय अर्थ आहे तुमचा? आकर्ष हसत हसत मजेने खीर खात होता. गुड न्यूज नाही ऐकणार? सांगा. माझं सासर तुझंही सासर होणार आहे. भैया स्पष्टपणे सांगा ना काय आहे. माझ्या प्रिय, मी बब्बनच्या बहीण रुहिकाबद्दल बोलत आहे. आकर्ष कटोरी बाजूला ठेवून दिव्याच्या नाजूक कमरवर हात घालून तिला जवळ खेचून घेतो. दिव्या घाबरली. बाजूला अर्णव बसलेला होता. हो, माझी सुंदर आणि इंटेलिजंट बायको, मी बब्बनची बहीण रुहीचाच विचार करत होतो. आता तर दिव्या आणि आकर्ष दोघेही अर्णवला अशा नजरेत बघत होते जणू त्याच्यावर मोठा अन्याय झाला आहे. शेवटी दिव्या बोलली, अर्णव, पूर्ण जगात तुला बब्बनच्या बहीणच मिळाली होती का प्रेम करायला? हा बब्बन कोण आणि रुही त्याची बहीण? मला काही समजत नाही. आकर्षला अर्णवच्या गोष्टीवर काही लक्षच नव्हतं. त्याने अर्णवच्या नजरेपासून वाचून दिव्याच्या कमरावर चिकोटी घेतली. दिव्या त्याच्या हाताला दूर करण्याचा प्रयत्न करत होती. काय काय करत आहात तुम्ही? 2 मिनिट शांत बसू शकत नाही? तुमच्याशी मी नंतर बघते. दिव्याने आकर्षचा हात तिच्या कमरेपासून हटवला आणि रोखून त्याला पाहिलं. अर्णव रागाने बोलला, इतक्या गंभीर मुद्द्यावरही तुम्हाला रोमांस सुचतोय? तुमचा रोमांस करून घ्या किंवा पूर्ण गोष्ट सांगा. आकर्ष अजूनही मजेशीर विचार करत होता. त्याने दिव्याचा हात पकडून तिला आपल्या खोलीत ओढून घेतलं. ठीक आहे, आधी रोमांस ठरवूया, बाकी गोष्टी तर होतच राहतील. त्याने खोलीत येताच दरवाजा बंद केला आणि दिव्याला कधीही न दिलेल्या प्रेमात बडबड चुमायला लागला. दिव्याला थोडा राग आला होता कारण तो तिला तिथे लिपटत होता. त्यामुळे दिव्या आकर्षच्या जवळ जात नव्हती. पण आकर्षचा रोमानी अंदाज तिला गोड वाटत होता. ती आकर्षला पूर्ण साथ देत होती. आकर्षने आपल्या पॉकेटमधून गजरा काढून दिव्याच्या केसात लावला. दिव्या आनंदाने धावत जाऊन आरशात आपले रूप पाहू लागली. ती आकर्षक दिलेल्या गिफ्टमध्ये किती सुंदर दिसत होती हे पाहून ती खूप सर्व काही विसरली. पण फक्त आकर्षच्या प्रेमात हरवली होती. आकर्षने तिला मागून आपल्या मिठीत घेतले आणि तिचा ब्लाऊज तिच्या खांद्यावरून थोडा खाली सरकवून तो तिच्या खांद्यावर चुंबन घेऊ लागला. त्याच्या हाताची बोटे अजूनही दिव्याच्या कमरेला गुदगुल्या करत होती. दिव्याचा श्वास वेगवान झाला होता. ती आकर्षकडे वळली. आकर्षचा चेहरा डोळ्यासमोर होता. काही वेळ ते असेच एकमेकांकडे बघत राहिले आणि मग आकर्षने हळूच तिच्या साडीचा पल्लू ओढला. दिव्या भिंतीला टेकली. आकर्षच्या हातात तिच्या साडीचा पल्लू होता. त्याने पदराला एक धक्का दिला आणि ती दचकली आणि त्याच्या छातीवर आपटली. दिव्याच्या हातातील बांगड्यांच्या कणकण आवाजाने आकर्षला वेड लावले होते. ते दोघेही इतके जवळ आले होते की दिव्याच्या तीव्र हृदयाच्या ठोक्याचे आकर्षण त्याला जाणवत होते. त्याने तिचा हात ओढला आणि तिला बेडवर पडायला लावले आणि तिच्या वर आला. त्यांना वेळेचेही भान राहिले नव्हते. सूर्य हळूहळू मावळत होता, पण रात्र होण्यात अजून वेळ होता. पण रात्रीपर्यंत कोण थांबेल? आकर्षने आपले शर्टचे बटन उघडायला सुरुवात केली आणि दिव्या लाजेने स्वतःमध्येच चिमटून गेली. तो हळूच थोडा खाली आला आणि दिव्याच्या मऊ आणि नाजूक पोटावर दात घासले. दिव्याने एक लांब आह घेतली आणि आपल्या ओठांना दातांमध्ये धरून घेतले. तिच्या हातांच्या बोटांनी बेडशीट ताट धरून घेतली होती. आकर्षही आता पूर्णपणे मूडमध्ये आला होता. धाड धाड. परत कोणीतरी दरवाजाच्या कडीला जोरात ठोठावलं. ही तर मी. आकर्ष चिडून पागल होऊन गेला. तो बेडवरून उडी मारून उठला आणि दिव्याने त्याला मागून जोरात पकडलं. ऐका, तुम्ही दोघं. मी इथे दरवाजाच्या बाहेर बसलो आहे. तुम्ही दोघं रंगारंग कार्यक्रम थांबवा. भाऊ, उद्या रुहीच्या एंगेजमेंटला जावे लागेल. तुम्हाला काहीतरी करायचं आहे. दिव्या भाऊला समजाव ना. रोमांससाठी एक पूर्ण आयुष्य आहे. तुमचा रोमांस चालू ठेवा आणि माझ्या लव्ह लाईफचा इकडे ऑर्केस्ट्रा चालू आहे. आकर्षने रागात आपले डोळे बिछाण्यावर टाकले. दिव्याने हळूच त्याला स्पर्श केला. ऐका. आकर्षने जळणाऱ्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिलं. काय आहे आता? दिव्या घाबरून म्हणाली. ठीकच आहे तो जे सांगतोय. आता तुम्हाला त्या दोघांबद्दल विचार करायला पाहिजे. आणि आपल्याबद्दल? दिव्याने हसत हसत त्याच्या पाठीवर एक चुंबन घेतले. आपल्याबद्दल रात्री विचार करा. आणि जर रात्री पुन्हा कोणीतरी डिस्टर्ब केलं तर? नाही, रात्री कोणीही डिस्टर्ब करणार नाही. रात्री त्या अर्णवच्या खाण्यात झोपेची गोळी घालायची. हो हो, ठीक आहे. उठा, कपडे घाला लवकर. आकर्षने शर्ट परत घातला. दिव्या साडी सजवत होती. एकच प्रेमाचा खेळ अधुरा राहिला. दोघांच्या मनात त्याची पुटपुट होती. आकर्षने दरवाजा उघडला आणि अर्णव समोर जमिनीवर गुडघे टेकून बसलेला होता. आकर्षने बाहेर पडल्यावर अर्णवला पकडले. त्याच्या गळ्याला आपल्यात जकडले. बेचारा अर्णव पूर्णपणे ओढूही शकत नव्हता. दिव्या खोलीच्या दारात उभी राहिली. साडीच्या पल्लूला तोंडात धरून दोन्ही भावांची एकमेकांवरील प्रेम भरली झुंज पाहत हसत होती. दिव्याची आई खोलीच्या बाहेरून आली आणि दोन्ही भावांना गडबडताना पाहून घाबरली. अरे भैया, काय झालं? त्या उत्पाताचे काय कारण आहे तुमच्या दोघ जणांचे? दोन्ही दिव्याच्या आईकडे बघून हसले आणि एकमेकांच्या गळ्यात हात घालून बसले. काहीच नाही आई, आम्ही तर फक्त प्रेम करत होतो. नाही का अर्णव? हो हो मम्मीजी. दिव्याच्या हशावर नियंत्रण राखता येत नव्हतं. तुम्ही दोघं विसरले आहात की रुहीच्या सगायला थांबवायला हवं. दोघीही शांत झाले आणि खोलीत आले. आता तिघं बेडवर बसून एंगेजमेंट थांबवण्याचा मार्ग शोधत होते. आकर्ष त्याच्याजवळ, दिव्या आणि दुसऱ्या बाजूला अर्णव. गांधीजींच्या 3 बंदरांसारखे 3 जण आपापसात मस्तक जोडून विचार करत होते. तितक्यात अर्णवचा फोन वाजला. रुही,
रुहीचा फोन आहे. अर्णवने आनंदाने उडी मारली. यानंतर पुढे काय झाले ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद.